हा बाबा. हा अक्षू, काय झालं? विनय कसा आहे? तो हॉस्पिटलमध्ये नाहीच आहे बाबा. नाहीये म्हणजे? म्हणजे मला तर काही कळतच नाहीये. म्हणजे ह्या लोकांनी मला चुकीच्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं का तो दुसऱ्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये, मला काहीच कळत नाहीये. अरे बापरे. हो ना, मी फोन पण केला होता त्या नंबरवर, पण तो पब्लिक बूथचा नंबर निघाला. पर विनयच्या आईला कॉन्टॅक्ट करण्याचा काही मार्गही नाही माझ्याकडे, त्याही मला कॉन्टॅक्ट करत नाहीयेत. मला त्यांचं घरही माहित नाहीये बाबा. अगं आता घरी जाऊन सुद्धा काही फायदा नाही, घरी कुणीच नसणार ना. काय करू बाबा? अक्षू, तू घरी ये. हे बघ, त्यांचा फोन येण्यापलीकडे आपल्या हातात दुसरा काहीच पर्याय नाहीये. पण विनय? अगं, ज्या अर्थी त्यांचा फोन आला नाही त्या अर्थी सगळं व्यवस्थित असेल असं समजायचं आपण. बाबा मला खूप टेन्शन आलंय. अक्षू बाळा, अगं समजू शकतो मी, पण सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना. हे बघ, तू घरी ये, आपल्या घरी कार्य आहे ना. त्यांचा फोन आला की मग बघू आपण काय करायचं ते. तू ये घरी. ठीक आहे, ठीक आहे, येते घरी. किती 15-20 मिनिटात येशील? हो, मी आता रिक्षा मिळाली की येते घरी. हा ठीक आहे. हे बघ, तू काही काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल, विनयला काहीही होणार नाही. ठीक आहे बाबा. हा, ये तू. मी ते काय डोसक्यावर पडले सुई ग? काय वाटेल ते सांगतेस? काय धाड भरली नाही ते विनयला? काय नाही तर काय आत्ता बोललो मी त्याच्या संग. खरं? काय कुठं सांगालोय? पण मॅडम ना फोन आलता त्याच्या आईचा. नक्की काय? हो, म्हणूनच मॅडमने मला फोन केलता. चेष्टा केली बहुतेक तुमच्या मास्तरीनबाईंची कोण तर. त्यांनी आमची केली. काय? काय नाही, मॅडम ना कोणतरी खोटं सांगितलं बहुतेक, चेष्टा केली बहुतेक. कळवायला पाहिजे मॅडम ना. हा, कळव जा. पण कसं कळू? कसं म्हणजे? फोन माझा? हा. नको नको, माझ्या फोनवरून मास्तरीनबाईसनी. तू ह्या फोनवर कर की, तुझ्याकडे आहे ना? नानांच्या फोन मध्ये बॅलन्स नाही ना, आणि मॅडम ना कळवायला पाहिजे. मॅडम काळजीत असतील. बॅलन्स नाही? नाही. नुसता नावाचाच धनाजी आहे तुझा बाबा, फोन मध्ये काही धन नाही. दर आणि फाडदिशी बोलायचं शॉर्ट मध्ये. हा, लांबड लावायची नाही माझ्या फोनवरनं. इथं मास्तरीनबाई म्हणून सेवा आहे बघितलं. मला पाठ आहे नंबर तुमचा, मॅडमचा, थोरल्या सरकारांचा, फुलपगारे सर, माझ्या आणि विनयचे. आम्ही नंबर डोक्यात शेव करतो. फोन लावतीस आता? हो. मोठी मास्तरीनबाईची लाडकी. आम्ही काय लाडकं झालो नाही. हो, काय करता? सोडा मला, सोडा म्हणलेलं रे, सोडा मला, सोडा, सोडा, सोडा म्हणलेलं मी. का? सोडा, सोडा, सोडा मला, सोडा, वाचवा, सोडा. हा शेठ, झालं काम? झालं ना, माहितीये मला, मागच आहे मी तुमच्या. आता आता काय ते लोकेशन पाठवलंय ना, त्या लोकेशनवर पोचा पटाक देशे. ओके शेठ. आणि हॅलो, गाडीत जास्त थोबाड उचकटू नका. जेवढं सांगितलंय तेवढंच करा. हा शेठ. ओव्हर अँड आउट.
ए भावा, शेटने लोकेशन पाठवलंय, आता गाडी घे तराट तिकडच. चल. ए मास्तर. ए मास्तर रे, बसती का गप? सगळं शर्ट वल्ला करून टाकला. ए भावा, थोडी काच उघड रे. तूच उघड ना, तुझ्या बाजूलाच आहे ना हँडल. रे हे मास्तरीन गप बस, नाही तर देईन एक ठेवून. काय चिकटला, काय कानाला फोन चिकटलाय? बोल की काय तर. लावलाय फोन. अगं लावलाय ते मला बी दिसते. काहीतरी हॅलो तू तरी म्हण, त्यासनी तरी म्हणायला सांग. हॅलो म्हणा म्हणाव. मॅडम फोन उचलत नाहीत. नाही उचलणार, सोड त्या फोन. कशाला उचलतील फोन? वेळ कुठं आहे त्यांच्याकडं? आणि माझा फोन आहे म्हणल्यावर तर ढुंकून पण बघणार नाहीत. आम्ही कोण आहे ना त्यांचे? कोणच नाही, हे सिद्ध झालेलं आहे. तिथं आपला जीव काढायचा काही फरक पडत नाही. तुला एक सांगू का मी, ते जीव कुणाला लावायचा नाही. कळलं? लागला नाही ना? नाही कानाला असू दे. जीव कुणाला लावायचा नाही, समजलं ना? झटका बसतोय कन्फर्म. जीवाला चटका बसतोय. फटका तर बसतोयच माणसाला, आणि कधीतरी सटका बी बसतोय. असा विषय आहे. काय लागला नाही तुला? काय दातखिळ बसली? लागला काय? नाहीच लागणार. नाही उचलणार. नाही सोड, नाही उचलणार. त्या मंडपात आणत असतील आता त्यासनी विधीसाठी. मॅडम फोन उचला प्लीज. तू स्वतःशी बोलायलास असं सांग की. आता हार्ट अटॅक आला असता की मला. स्वतःशी बोलायलास ना? मॅडम म्हणली नाही उचलत. सोड द्या, सोड. आज बिजी असणार त्या फुल. जाऊ दे. प्रोफेसर नवरा आहे ना? टिक्कोजीराव माणूसच आहे ना? बघितलंच नव्ह तू त्याला का नाही? का दोन शिंगबिंग फुटल्यात त्याला? काय वेगळा आहे काय तो? आमच्यासारखाच असेल ना? तुझ्या संग बोलावलोय मी, तुझ्या संग. तर तुला बी वेळ नाही माझा ऐकायला? वेळ आहे की दाखले सरकार, पण तुम्ही काय बोलतायचं मला कळेना. तोच प्रॉब्लेम आहे. शिकलेल्या लोकांना ना माझं बोलणंच कळत नाही. जाऊ दे. लागलं नाही. तुझ्या मास्तरीन बाईसनी बी काय कळलं नाही. त्यांची बी तशी काय चूक नाही म्हणा. मी बी गावात थोबाड उचकाटून सांगितलं नाही त्यासनी. मला ते नव्ह, मला एक सांग मी, ते शेतकऱ्यापेक्षा प्रोफेसर कसं काय महत्वाचा? आम्ही शेतकरी पिकवतोय तेव्हाच तो प्रोफेसर बी जेवतोय ना? मला खरंच कळत नाही तुम्ही काय बोलतायसा. तुझं वय आहे कळायचं, मग कसं कळणार? सोडून दे, का सोडून दे. मॅडम 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 आईला मी बी का नाही मास्तरीन बहीण विषयी बोलायला लागलो की बोलतच सुटतोय. विषय हारडा हो त्यांचा, विषय हारडा. जाऊ दे, तुला कळणार नाही. सोड, आत्ता कळणार नाही. तू पोरगी आहेस ना? पोरगा असतीस तर कळलं असतं तुला पोरग्याचं मन. जाऊ दे, सोड. तुझा विषय नाही आहे, सोडून दे विषय.
सरकार, विनयचा विषय कसा कळवायचा? मॅडम फोन उचलत नाहीत. हे जाऊ दे का, सोड काय, एवढा लोड घेऊ नकोस काय. त्या फुलपगाराने मला कळवलं तसं त्यासनी बी कळवलं असेल, सोडून दे विषय. पण ते नव्ह, होय मिताली, लग्न तर होणार त्यांचं, होय ना? त्याला काही विलाज नाही काय आता? सरकार, विनय ई असतं ते. हा? अहो इलाज, विलाज नाही. ए मास्तरीन बाईची चमची, तुमच्या मास्तरीन बाईवानी आच्च्या करून, कळलं ना? हा, म्हणजे तुम्ही बोलताय ते सगळं बरोबर, आम्ही बोलतोय ते गोबर. भावना कळल्या पाहिजेत ग, आमच्या तर काय कळल्याच नाही त्यासनी. जाऊ दे सोड, तू माझ्या डोसक्याचं वाटतं हे करू नको, एवढं लक्षात घे. हा, आली मोठी छोटी मास्तरीन बाई, वी नाही ई म्हणे. अशुद्ध बोलणाऱ्याला शुद्ध शब्द सांगायचा असं आमच्या मॅडम म्हणतात. तुमच्या मॅडमचं तर का नाही एवढा आहे तर इथं या म्हणाव आणि सांगा म्हणाव आम्हाच नाही एक एक शुद्ध शब्द. ऐकतो की आम्ही काय नाही म्हणले काय? लोकांची मनं घ्यायची, तुरगडून फेकून द्यायची. म्हणजे काय म्हणजे वाघाचे पंजे? आपली बुद्धी किती, उंची किती. 4 पॉइंट. ए बाई माझे उत्तर देऊ नको ग बाई माझे, कळली तुझी अक्कल, तुझा. आणि त्या मास्तरीन बाईचं नाव आता माझ्या मोडर काढायचं नाही परत. जातो जा. तुमचा फोन. हा दे जा. काय दात काय बघायलाच काय? बघल तेव्हा मग ये. अगे ये, कट तर करून दे. मॅडम, 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 रिक्षा. काका, त्या पांढऱ्या गाडीला फॉलो करा, फास्ट फास्ट. मॅडमला कुठे घेऊन जात असतील ते? आणि मॅडम रडत का होत्या? काका, फोन आहे का? आहे की. जरा देता का? का? एक अर्जंट कॉल करायचा होता. तुम्ही त्या गाडीवरची नजर हटवू नका. माझ्या मॅडमला नेले त्या लोकांनी. अहो तर संकटात आहेत, प्लीज फोन द्या. एवढा वेळ लागतो जेवणाचं ठरवायला? नाही ताई, लई मेन्यू ठरवलेत. अगं पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी, पुरणपोळी, पुऱ्या, चपात्या, श्रीखंड, सुकं मटण, लाल. आम्ही विचारला मेनू. नाही ताई, तुला माहित असं म्हणून सांगितलं ग मी. हे सगळं करायला बाकीचे लोक आहेत ना? वय सगळीकडे तू कशाला पळतीस? वरमाई आहेस, त्याचं जरा भान ठेव. बाकीचे विधी पण करायचे आहेत. वय वय आता गुरुजी येत्याल, मी फोनवर बोलले त्यासनी. थोरले सरकार आत येऊ का? ये. धाकले सरकार आणि चंचला मॅडमचे हळदीचे कपडे दे, तू जा. मी देते दोघांसनी. आधिपतींचं आम्ही काय ते बघतो. तू चंचीला तयार कर. बर. काय काय बघतेस? जा तयार कर. जाते. नानाजीला पाठव. हा. ए भावा, हळू चालव ना गाडी, रस्ता कच्चा आहे भाऊ. अजून किती वेळ लागतोय यार? त्या मॅप मध्ये पण अजून 50 मिनिटं दाखवतोय. अजून 50 मिनिटं? शेटने पण कुठलं लोकेशन दिलं ना काय माहिती. काय? आपल्या मॅडम संकटात आहेत.
हे नक्की चाललंय तरी काय? म्हणजे आधी तुझा ऍक्सिडेंट झाला असं कळलं आणि आता हे. ग मला काहीच नाही झालंय मिताली. आता आपल्या मॅडमांचा जीव धोक्यात आहे. मला थोड त्यांना वाचवलं पाहिजे. पण झालंय तरी काय? त्यांना कोणीतरी गाडीत टाकून घेऊन गेलंय. काय? अरे पण नक्की त्या मॅडमच होत्या का? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. त्या रडत होत्या. आता कुठे आहे तू? मी आता त्या गाडीला फॉलो करतोय. आणि कुणाच्या नंबरवरून फोन केलाय? 9923. हा रिक्षावाल्या काकांचा फोन आहे. आपण लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. मॅडमचा जीव धोक्यात आहे मिताली. हो आपण त्यांना सोडवलं पाहिजे. त्यांची मदत केली पाहिजे. हो हो, मी सांगते धाकले सरकारांना, ते करतील मदत. आणि हो, फोन तुझ्याचकडे ठेव, ते सोडवतील मॅडमना. आणि घाबरू नकोस. काय तुला सांगितलेलं कळत नाही का? मॅडम? सारखं काय ग फोनवर बोलत असतीस तू? सॉरी मॅडम. तू लई शहाणी झालीस काय ग? एक काम सांगितलं तर करत नाहीस, नुसती फोनवर बोलत असतीस. तुला तुझ्या बापाला थोरल्या सरकारांकडेच घेऊन जाते, मग तुला अक्कल येईल. आणि मला सांग, कुणाशी बोलत असतीस तू आणि काय बोलत असतीस एवढं? माझं चुकलं मॅडम. चुकलं माझं का? बस. सॉरी मॅडम. हे घे पाठ आणि मंडपात ठेवून ये जा. काय? माझा फोन मिळणार नाही. आधी जी कामं सांगितली ती करायची, कळलं का? जपळ. मी नाही बोलणार फोनवर. असं नाही बोलणार फोनवर? मग फोन कशाला पाहिजे? मला ते जरा अभ्यासाचं. अभ्यास गेला चुलीत. आधी काम कर आणि मग ये जा. शांतताई, हळद झाली ना? जावा जावा मंडपात जावा. काय नाही, समधी कामं म्याच करायची. पारुताई, ओ पारुताई, हे बघा, हे गजरे का नाही चंचीला द्या. जावा जावा जावा. याचा कशाला फोन आलाय? हॅलो. अरे तुला किती वेळा सांगितलंय असं आधी मध्ये फोन करत जाऊ नकस म्हणून. काय मॅडम, गुड न्यूज द्यायला फोन केलाय आपण. आता काय झालं? विषय आहे का मॅडम? उचलली दिला. हा ठीक आहे ठीक आहे. हे बघ, आता तू फोनवरून काय बी बोलू नकस, कुणाचं बी नाव घेऊ नकस, कळलं काय? मम्मी, हा आले आले. हे बघ, आता मी तुझ्याशी नंतर बोलते. माझ्या लेकीची हळदी आहे आता. एन्जॉय एन्जॉय, नवऱ्या मुलीची आहे, एन्जॉय. हा हा. ओंकारबाई मजेत ना? एकदम सायलेंट मध्ये बसलात. लग्नात कसं आपण स्मार्ट दिसलो पाहिजे. लग्नात फक्त आपलीच हवा असते. ए बरं झालं तुम्ही आला सा. मला ना सिरियसली लई एकटं वाटलं तर राव, खरंच. हो, आम्ही आहोत ना सरकार. फक्त सांगा काय करू. हा, नाचा. ते आमच्याच नशिबाला. अरे हुबलाक टाळके नाचा म्हणल्यावर खरंच नाचतंय रे. ए थांबा रे, थांबा. मला ना इथनं बाहेर जाऊ वाटलं, खरं सांगतो. आवा, आता नाही जाता येणार. आता लगीन होईस तोवर बाहेर जाणार नाहीत ते. असू द्या असू द्या असू द्या असू द्या. बरं झालं तुम्ही ते आलात. ते करवले हायसा तुम्ही त्यांचे. या तयार करा त्यासनी. हे काय? हळदीचे कपडे घाला आणि या खाली. चांगला फेटा बिटा बांधा यासनी. उठून दिसले पाहिजेत अधिपती. हा, या लवकर खाली. हसा की जरा. हं, बोल्यावर चढताय, फासावर नाही. फासावर चढवलं असतं तर बरं झालं असतं, पण ह्यो टॉर्चर नको. काय करायचं मग? पळून जातं का सरकार? कुणीकडं? ए बाबा घ बस पाहूया. तू माझ्या डोसक्यात आहे ना, काय तर उगाच खोळ घालू नको. ओंक्या सांग याला. ताईन मी खरंच बाबा लगीन केलं पाहिजे, असं करून चालणार नाही पळून बिळून.
लगीन केलं पाहिजे, त्याला काही विलाज नाही आता. मगाशी ती ही आलती मास्तरीन बाईंची चमची छोटी मास्तरीन ती मिताली, ती मला शिकवत होती विलाज नाही म्हणायचं म्हणे, हे म्हणायचं इलाज. इलाज म्हणायचं. इलाज आणि विलाज मध्ये काय फरक आहे मला सांग. इलाज हा एकच आहे ना, भावना पोचल्या पाहिजे. तो म्हणताना शिकलेली माणसं नको आहेत रव्या आपल्याला. हा आपल्या 10 फुटाच्या रडार मध्ये नको आहेत आपल्याला ही शिकलेली माणसं. जाऊ दे सोडा, मी तर कशाला बडबडत बसलोय टाइमपास. चला लई काम आहेत. आवरा भावल्यावर चढायचं आहे, हळद लागणार, हा लगीन करायचं आहे, हा भरपूर काम आहेत. बांधते डोसक्याचा बोगा झाला रे. त्यांनी पाठ फिरवली, दुसऱ्याचा हात धरून नवीन आयुष्य चालू करणार. त्या कसं जमतंय रे, फाटदिशी जमते बघ त्यासनी. आपल्याला काही जमत नाही बाबा. माझ्या डोसक्यातनं काय ते विषयच जायना झालाय माहिती आहे काय. माझ्या डोसक्यात मला काय जमत नाही, मला जमायला पाहिजे रे. दुनियाला जमतंय, मला जमलं पाहिजे. एकटा बरा होतो मी, सुखाचा जीव दुखात घातला. आता बस बोंबलत बस. तुला सांगतो ओंक्या, प्रेम बिम करायचं नाही, लई त्रास होतोय. लग्न झालंय माझं. आयला याचं लग्न झालंय नाही काय म्हणजे ऑलरेडी त्रासात आहे. आवरा चला रे, फेटा माझा. चला 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 चला, टाइमपास नको. चेंज करा रे. हे बी असते नाही काय. मी आत्ता आणू का? चला तर विचारा.